एकदा काय झाले, जंगलात एक ससा राहत होता. तो खूप वेगाने धावायचा आणि त्याला आपल्या वेगाचा खूप अभिमान होता. तो नेहमी इतर प्राण्यांना सांगायचा, माझ्याशी शर्यत लावायला कोणाचाच वेग नाही. हे ऐकून सगळे प्राणी कंटाळले. मग एके दिवशी कासव शांतपणे म्हणाले, ससा, मी हळू चालतो, पण मी तुला शर्यतीचं आव्हान देतो. ससा मोठ्याने हसला. तू माझ्याशी शर्यत लावणार? ही तर अगदी सोपी शर्यत असेल. असं म्हणत त्याने होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शर्यत ठरली. सगळे प्राणी पाहायला जमले. शर्यत सुरू झाली की ससा इतक्या वेगाने धावला की तो कासवापेक्षा खूप पुढे गेला. मागे पाहून त्याला कासव फार हळू चालताना दिसले. तो विचार करू लागला, कासव अजून दूर आहे, थोडं झोपून घेतो. तो झाडाखाली झोपी गेला. पण कासव थांबलं नाही. ते हळूहळू पण सातत्याने पुढे चालत राहिले. थोड्या वेळाने कासव झोपलेल्या सशाला मागे टाकून पुढे गेले. जेव्हा ससा उठला तेव्हा त्याला कासव जवळजवळ फिनिश लाईनजवळ दिसले. ससा जितक्या वेगाने धावू शकला तितक्या वेगाने धावला, पण उशीर झाला. कासव आधी पोहोचले. सगळे प्राणी आनंदाने ओरडले. ससा लाजून डोके खाली घालून बसला. कासव हसून म्हणाले, हळू चाललं तरी चालतं, पण सातत्य ठेवलं की यश मिळतं.